पत्रकार ही अशी व्यक्ती आहे जी मजकूर ऑडिओ किंवा चित्राच्या माध्यमातून माहिती गोळा करत असते, ती बातमी देण्यायोग्य करते आणि लोकांपर्यंत पोहोचवते। यालाच पत्रकारिता असे म्हणतात। पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। अशाच एका पत्रकाराची मुलाखत आपण उज्ज्वल कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत। ते म्हणजे TV9 मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री मनोहर शेवाळे सर। नमस्कार सर, माझे नाव सचिन शेलार। मी तुमचा उज्ज्वल कट्टा या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते। माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण पत्रकारितेत कसे आलो? कसे असते पत्रकारितेत येण्याचं कारण म्हणजे हे उच्चत गुण असतात। पहिली गोष्ट आपल्या पत्रकारितेमधली असलेली आवड, ही आवड आपल्याला ऑटोमॅटिकली पत्रकारितेच्या दिशेने घेऊन जातात। ज्यावेळेस आपण शालेय जीवनामध्ये असतो, जसं मी आता 8वी 9वी 7वी 10वी असे वर्ग शिकत असताना पूर्वीपासून वाचनाची सवय, लेखनाची सवय, कविता लिहिण्याची सवय, एखाद्या विषयावर निबंध आपण ज्या पद्धतीने लिहितो, एखाद्या गोष्टीचं कथनार्थ आपण त्याच्याबद्दल मांडतो, आपण ज्याबद्दल स्क्रिप्ट लिहितो, या माध्यमातून आवड आपण तशी निर्माण करत असतो। आपली आवड आपण समाजासमोर मांडत असतो। समाजामध्ये आलेलं रिॲक्शन आणि ऑटोमॅटिक आपण त्या आवडीला आणि समाजाचं कुठेतरी देणं असतं, समाजाला त्या समस्या इथून समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत असतो। त्या पार्श्वभूमीवरती आपण पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाकडे वाटचाल करत असतो, त्या पार्श्वभूमीवरती पत्रकारिता आपण शिकतो। त्याच पद्धतीने मी मागच्या 23 वर्षापासून म्हणजे 7-8 वर्षातून 2008 पासून मी या पत्रकारितेमध्ये उतरले। त्यापासून पत्रकारिता हळूहळू सुरुवात छोट्या जणापासून मोठ्या जणांपर्यंत गाव, मोठ्या जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला, राज्य पातळीवरती अशा पद्धतीने काम करत आपण पुढे वाटचाल सुरू केली। सर, माझा असा प्रश्न की पत्रकारिता करत असताना आपल्यासमोर कोणकोणती आव्हाने येतात? खूप महत्त्वाचा विषय आहे। पत्रकारिता हीच मोठं आव्हान आहे। पत्रकारिता प्रत्येक पावलावर आव्हान आहे। पत्रकारितेमध्ये एखादी गोष्ट करत असताना समजा एखाद्याची बातमी करायची असते, तर ते बातमी करत असताना आपल्याला येणाऱ्या अडचणी, त्यानंतर ज्या संदर्भातला जो संदर्भ आहे, ज्या विषयातली आपल्याला बातमी करायची, त्या बातमीमध्ये असलेले बारकावे, त्याच्या मागची गोष्ट काय आहे, त्याच्या पुढची गोष्ट काय आहे, त्याच्यावरती कोणती गोष्ट अवलंबून आहे, त्याच्यात नुकसान कोणाचं होणार आहे, त्याच्यात फायदा कोणाचा होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा तारतम्य अभ्यास आपण करून बघत आपल्याला प्रेझेंट करायचे असते, जेणेकरून समाजासमोर गेल्यावर एखाद्याचं नुकसान नको व्हायला। कोणाचं नुकसान झालं, कोणाला आयुष्यातून कोणी उडून जाईल, कोणाचं नोकरी जाईल, कोणाच्या पोटावर एक प्रश्न पडत जातील, त्यानंतर कोणाचं नुकसान होऊ शकतं, कोणाची इज्जत जाऊ शकते। या पद्धतीचा विचार जर आपण केला, त्या पार्श्वभूमीमध्ये पत्रकारिता करत असताना खूप बारकावे लक्षातून पत्रकारिता करत असते। कारण ज्या पद्धतीने एखादी गोष्ट असते, म्हणजे एखादी गोष्ट समजा आता लेटेस्ट बदलापूरची घटना आहे, पुढची घटना आहे, या घटनांच्या पार्श्वभूमीमध्ये आपण जर बघितलं की महिलेची आपण नाव घेऊ शकत नाही, त्याच्यात अनेक कायद्याच्या गोष्टी आहेत। त्याच्यानंतर बदलापूरची घटना झाली, त्यानंतर त्या घटनेमागे काय प्रसाद आहे, त्याच्यामागे राजकीय क्रायसिस काय आहे, त्याच्यानंतर क्राईमची हिस्ट्री काय आहे, क्राईमचा जो ज्या क्राईम झाला आहे त्या क्राईममध्ये काय घटना असू शकते, त्याचा मोटो काय असू शकतो, हे समाजासमोर मांडत असताना समाजामध्ये असलेली भावना ही जी सुद्धा दुखावली जायला नको याचा विचार केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर घटनाही मांडता आली पाहिजे। अशा काही घटना असतात की त्या मांडणं समाजासमोर हिताचं असतं, परंतु ते कशा पद्धतीने प्रेझेंट करणं याचे बारकावे शोधून ते समाजासमोर प्रेझेंट करून आपल्याला ते समाजासमोर सांगायचं असतं। सर, आपल्याला कोणकोणती पुस्तकं वाचायला आवडतात? निश्चितच पत्रकारितेत दररोज असलेल्या घटना सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक रोज आम्ही सकाळी नित्याच्या 7 वाजेपर्यंत आमचे जवळपास सगळेच पेपर आणि वृत्तवाहिन्या बघितलेले असतात। आपण ज्यावेळेस उठतो सकाळी 7 वाजता दैनिक सकाळ, लोकमत, लोकसत्ता अनेक पेपर आपण वाचून टाकतो। दुसरी गोष्ट अनेक जसं अग्निपंख आहे, मोठ्या लोकांना साने गुरुजीची पुस्तकं आहेत, श्यामची आईसारखी पुस्तकं आहेत, अनेक स्टोरीज असतात, त्या आपल्याला वाचणं गरजेचं आहे। कारण आपण लिहित असताना आपल्याला शब्दसाठा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। आपण जर वाचलाच नाही तर आपण वाचणारच नाही आणि वाचल्यावरच आपल्याला शब्दसंचय निर्माण होतो। शब्दसंचय झाल्यावर आपण पत्रकारितेमध्ये काहीतरी वापरून मानू शकतो। कारण ऐनवेळी आलेले प्रश्न जे असतात, आता आमच्याकडे कसं असतं, कोणत्याही वेळेस कोणताही प्रश्न येतो। आता समजा मी इकडे येत असतो, एखादा अपघात झाला, ती अपघाताची बातमी करायची, पण अपघाताची बातमी आम्ही अशी भगतच करून नाही सांगू शकतो। त्याला सगळ्या भावनेला जोडून कमी शब्दात चांगल्या पद्धतीने जसं तो वाचन महत्वाचं। तसेच चांगले पुस्तकं, चांगले लेखक कुसुमाग्रजांचे, गणी माडगूळकरांचे अनेक पुस्तकं या ठिकाणी मी वाचलेले, आता मकरंद संचय माझ्याजवळ पडलेला देखील आहे। आणि आपल्या मालेगावमधील अनेक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, आणि साहित्यिकांचे वाचन, कविता संग्रह, कट्टे वाचणं, त्यानंतर पॉलिटिकल अनालिसिस, महत्त्वाचा विषय पत्रकारिता म्हणजे क्राईम असतो, क्राईमच्या वरती अनालिसिस असलेली पुस्तकं
या सगळं वाचन अतिशय महत्त्वाचं. त्या पार्श्वभूमीमध्ये वाचलं तर आपण त्या घटना आपण एकदम मांडू शकतो. कारण ऐनवेळेस आम्हाला अनेक विषय येत असतात. दुसरा विषय एखादा आला, अचानक एखादा काही शाळेत काही घटना घडली तर शाळेचा घेऊनही तो विचार करायचा असतो. कारण शाळेत मुली असतात, मुलं असतात, एक संस्था असते, तिचं बॅकग्राऊंड असतं. या सगळ्या गोष्टींचा इतंभूत अभ्यास करण्यासाठी त्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही वाचा, दररोज पुस्तक वाचलं गेलं पाहिजे, दररोज पेपर वाचलं गेलं पाहिजे. आणि तुम्ही जे आपण गद्य, पद्य, कविता, खंड हे जे लिहितो किंवा वाचतो याच्यामुळे आपला शब्दसंचय वाढत असतो आणि आपल्या अभ्यासात आणि आपल्या बुद्धीमध्ये भर पडत असतो. म्हणून वाचन महत्त्वाचं आहे. सर, एखादी गोष्ट मांडताना तुम्ही ती कशी मांडता? चांगला विषय आहे. एखादी गोष्ट मांडायची म्हणजे आता सरळ एक उदाहरण सांगितलं. आपला मासा करण्यावरती मला स्टोरी करायची. तुम्ही काय कराल? सोपी गोष्ट. तुमच्या शाळेची संकल्पना माझा कट्टा, उज्ज्वल कट्टा. उज्ज्वल कट्टा म्हणजे काय? ह्या उज्ज्वल कट्ट्यामागचे जो असा आधारभूत काहीतरी शब्द असतो याचा अर्थ, जसं आपण एबीपीचा माझा कट्टा बघतो, असे अनेक चर्चासत्र असतात. मग ह्या बातमी मांडण्यामागचा प्रश्न काय असतो? ह्या कट्ट्यामध्ये आपण काय समावेश करणार आहे, याच्या समाजासाठी फायदा काय, आम्हाला तुम्हाला ज्ञान काय भेटेल, या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी आपण ते काम करायचं असतं. सर, माझा प्रश्न असा आहे की अपघाताची बातमी कव्हर करताना आपल्याला कोणकोणते अनुभव आले? अपघात असं ऍक्च्युअली अपघात हा रोज आणि दररोज अपघात होत असतात. अपघात हा आपल्या खरंच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हर किंवा आपण आपल्या चुकांमुळेच अपघात जास्त प्रमाणात झालेले असतात. आणि अनेक अपघात असे होतात. आता मागेच आता चांदवड घाटात एक अपघात झाला. बस एका डिवायडरला ठोकली गेली दुसऱ्या गाडीला क्रॉस होत असताना. त्याच्यात जवळपास 7-8 लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 20 लोक जखमी होते. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक चित्रीकरण करत असतात आणि आम्हालाही वाटतं आम्ही मदत करत असतो. आणि अपघाताची बातमी करत असताना आता नवीन नियमावली अशी अपघातामध्ये आपण रक्त हिंसाचार सारखा जो प्रकार असतो आपण दाखवू शकत नाही. त्याने जेव्हा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती रक्त जातं, कोणाच्या भावना दुखवतात आणि त्या भावना दुखून येऊन बातमीमधली तीव्रता थोडी कमी करून आपण व्हिज्युअली न दाखवता काही प्रमाणात थोडंफार नुकसान दाखवायचं आणि त्या माध्यमातून अपघातामध्ये झालेल्या जो कोणाच्या जीवितहानी झाली, अपघात झालेले असतील त्याला शासकीय योजनांचा कसा फायदा घेता येईल, लवकरात लवकर त्यांना सुविधा कशी उपलब्ध. कारण आपलं एक प्लॅटफॉर्म असा असतो मीडिया माध्यमामध्ये लवकर बातमी आल्याने तातडीने उपचार सुविधा उपलब्ध करून घेता येतात. मोठ्या प्रमाणावरती काही जर अडचणी असल्या तर त्या ठिकाणी आपल्याला बातम्यांमध्ये प्रश्न झाल्यावर यंत्रणा लगेच हाय अलर्ट होते. हाय अलर्ट झाल्यावर लगेच जागेवर उपचार होतात, त्यांना उपचार लवकर भेटतात. काही लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला त्यांना अपघाताच्या वेळेस झालेल्या मृत्यूचा जो विमा असतो विमा संरक्षण त्यांना काढून देता येतं. या सगळ्या कायदेशीर बाबींचा त्यांना फायदा करून देता येतो. त्या पद्धतीने अपघात जर झाला तर त्याला प्रायमरी मदत कार्य समाजकार्य करत असणारे भूमिका घेणारे लोक असतात. हे लोक पुढाकार घेऊन त्या गोष्टीला कसं मदत करतात त्यांना आपण जास्त प्राधान्य देतो. कारण त्यांच्या पुढाकाराने अनेक लोकांचा जीव वाचतो आणि अपघात होणे प्रतिबंध होतो. सर, माझा प्रश्न असा आहे, आपण किती वर्षांपासून पत्रकारिता करीत आहात? मी 2008 पासून, म्हणजे आता मला 22 ते 23 वर्ष झाले. मी 12वी झाल्यानंतर किंवा 10वी पर्यंत छोट्या मोठ्या पेपर सकाळमध्ये काही लिहायचो, कविता लिहायचो. त्याच्यानंतर हळूहळू फ्रीलान्सिंग पत्रकारिता चालू केली. नंतर मालेगाव ब्लास्ट सारख्या घटना बघितल्या. मालेगाव ब्लास्टच्या झालेल्या घटनांवरती अनेक स्टोऱ्या केल्या. जवळपास 23 वर्ष मला 23 ते 24 वर्ष पत्रकारिता झाल्या. छोट्या लोकल नाईट न्यूज सारख्या छोट्या चॅनल होता, तिथून काम करत असताना आता मी आज तकला काम केलं, NDTVला काम केलं, सकाळ मीडियाला काम केलं. अनेक देशभरातल्या चांगल्या चांगल्या वृत्तसंस्थांना, टाइम्स सारख्या संस्थांना काम केलं, BBC ला काम केलं, BBC मराठीला काम केलं. आणि असे कुठेतरी वाटकाम करत देशातल्या टॉप चॅनलला म्हणजे TV9 सारख्या मोठ्या दिग्गज चॅनलला काम करतोय. आम्ही मला वाटतो त्रास होतो, खूप मेहनत आहे. पत्रकारिता बोलणे जे आहे हे दिसतं तसं नाही, याच्यात खूप मेहनत आहे. ग्लॅमर पूर्वी वाटायचं असतं, इथं पत्रकारिता शिकलं की ग्लॅमर वगैरे हा प्रकार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारिता करत असताना खूप मोठा भाग असतो, खूप मोठं योगदान असतं पत्रकारिता करत असताना. प्रत्येक बातमी समाजाला आपलं काहीतरी देणं असतं, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा जो वंचित घटक असतो वंचित घटकाच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारिता म्हणून काम करत असताना खूप काळजी घ्यायची असते. आणि या पद्धतीतून जवळपास 23 वर्ष झाले अविरत लोकांची सेवा करत, बातमीदारी करत आणि आतापर्यंत आपण 23 ते 24 वर्षापर्यंत काम करतो पत्रकारिता.
आपण आतापर्यंत बऱ्याच बातम्या केल्या, पण तुम्हाला सर्वात जास्त भावणारी बातमी कोणती? अतिशय पत्रकारितेत रोज नवीन नवीन घटना घडत असतात. आमच्या पार्श्वभूमीवरती अनेक घटना अशा असतात की असं काही घडलं असतं की आम्ही जेवायच्या ताटावरून जावं लागतं. असे काही प्रकार अनेक बातम्यांपैकी 2 ते 3 प्रसंग सांगतो तुम्हाला. एक नाही पण 3 प्रसंग. पहिला प्रसंग म्हणजे मालेगावमध्ये ब्लास्ट. मालेगावच्या दंगली आपण पाहिलेले आहेत. मालेगावच्या ब्लास्टमध्ये ज्या घटना घडल्या की दहशतवादी संघटनांकडून मालेगावमध्ये ब्लास्ट झाले, त्यानंतर अनेक त्याच्यावर चौकशा झाल्या, ब्लास्ट झाले आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस छिन्नभिन्न अवस्थेत अनेक मृतदेह पडलेले होते. अनेक घटना अनेक लोकांना जखमी झाले होते. काहींना न्याय भेटत नव्हता, काहींना पिण्याचं पाणी सुद्धा की त्या परिस्थिती भेटत नव्हती आणि जीवाची यातना करत जीव वाचवण्यासाठी अनेक धडपड करणारे असे प्रसंग आपण पाहिले. सर्वात महत्त्वाचा प्रसंग पाहिला मी 2017 किंवा 2018 मध्ये रायनपाडाचा मॉब लिंचिंगचा प्रकार होता. तुम्ही ऐकला असेल. रायनपाडाची अशी एक ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतमध्ये 4 जे लोक आले होते, जे मग सोलापूर जिल्ह्यातले जे मंडळी होते ते नंदुरबार जिल्ह्यात रायनपाडा गाव आहे. तिथं ते आलेले होते. तिथं आलेले असताना त्यांना असं वाटलं की हे चोर आहे, ही काहीतरी वेगळी ऍक्टिव्हिटी गावात करण्यासाठी आले, असा संशय आला. मग त्या लोकांनी त्यांना पकडलं आणि 5 जणांचा निवडून हत्या झाली. 7 पैकी 5 जणांची निवडून हत्या झाली आणि अक्षरशः तो प्रसंग सगळ्यात पहिली बातमी मीच ब्रेकिंग केली होती आणि तो प्रसंग मनाला हिरवून टाकणार होता. ज्या पद्धतीने मॉब लिंचिंग झाली आणि ज्या पद्धतीने अशा पद्धतीने गावातल्या सगळ्या लोकांनी येऊन ग्रामपंचायतमध्ये त्यांच्यावर हल्ला चालवला. एक माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी जी घटना होती आणि त्या गोष्टीवरती आजही विचार करण्यासारखा विषय, महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला आवर्जून रायनपाडची घटना सांगता सांगतो की ज्या पद्धतीने रायनपाडची घटना तो हत्याकांड आपण म्हणू शकतो, जे मॉब लिंचिंगचा प्रकार झाला, त्या घटनेच्या त्या ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधींचा फोटो होता. महात्मा गांधींच्या फोटोवरती त्या जखमी झालेल्या मृत्यू झालेल्या लोकांचे शिंपड त्याच्या चेहऱ्यावर पडले होते. एका बाजूला अहिंसेचा धर्म स्वीकारून अहिंसेची वाटचाल देशाला शिकवणाऱ्या महात्मा गांधींच्या चेहऱ्यावरती या माणुसकीला काळी घटना घडल्या समोर आल्या. अशा पार्श्वभूमीवरती या अशा घटना अनेक आहेत, पण ह्या घटना आवर्जून आपण सांगायचं वाटतं की अशा घटना ह्या विचार करायला लावणार आहेत. पत्रकाराच्या आयुष्यात एका माणुसकीच्या पलीकडे जाऊन पण काहीतरी जग आहे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आणि माणसाने कोणती गोष्ट कृत्य करत असताना विचार करायला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही. त्याच्या 1 दिवस पहिले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री मालेगाव देखील मॉब लिंचिंगची घटना घडली होती. मालेगावसह काही हिंदू लोक जे होते ते मुस्लिम भागामध्ये गेलेले होते. मग तिथे मॉब लिंचिंगची घटना घडली मालेगावमध्ये. पण तिथल्या काही लोक मुस्लिम लोकांनी हिंदू समुदायाच्या लोकांना वाचवलं. ही एक अतिशय चांगली सामाजिक संदेश देणारी घटना त्या दिवशी बघायला मिळाली. एका बाजूला तिकडे मृत्यू झाला, एका बाजूला सामाजिक घटना देत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही एक खूप चांगला संदेश देणाऱ्या अशा घटना आहेत आणि पत्रकारितेत या गोष्टी रोज बघायला मिळतात आणि अशा काही प्रसंग लक्षात राहतात जेणेकरून भविष्यात आपण जगाला किंवा लोकांना काही संदेश देऊ शकतो या माध्यमातून. सर, आजच्या पत्रकारितेविषयी तुम्ही काय सांगाल? आजच्या पत्रकारितेविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच मी तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारला. तुम्हाला कोणते प्लॅटफॉर्म आहेत पत्रकारितेचे? त्याच्यात तुम्हाला सांगितलं प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्म. याच्यात काय झालं माहिती का, आता पूर्वी प्रिंट मीडियावरती आणि सोशल मीडियावरती खूप मोठा फरक यायचा. आता मी प्रिंटचा अनुभव माझा खूप कमी आहे, पण मी इलेक्ट्रॉनिक अनुभव सांगतो. ज्यावेळेस आम्ही पत्रकारिता करायचो, पूर्वीचा विषय तुम्हाला पूर्वीची स्टोरी सांगतो. पहिले पूर्वी पत्रकारिता करताना आपल्याला कॅमेरा राहायचा, मग त्याला टेप राहायचा, तो व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, त्या टेपच्या टायमिंगनुसार त्या स्क्रिप्ट लिहायची आणि त्याच्यानुसार काउंट करून क्लिक करून आम्ही कागदाला टेप बांधायचा आणि तो टेप आम्ही आमच्या ऑफिसला बसने पाठवायचो. डेलीचं दिन त्याच ही गोष्ट करायची. त्याच्यानंतर ती बातमी म्हणजे संध्याकाळी लागेल किंवा टेप मिळाल्यानंतर बातमी स्टुडिओला जाईल आणि स्टुडिओमधून एडिट करून मग ती बातमी ऑन एअर जाईल, म्हणजे लाईव्हला जाईल, म्हणजे जायची. आता तसं जमाना राहिलेला नाही. आता जमाना राहिला लगेच आता हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, आता लगेच बातमी टाकली का दुसऱ्या सेकंदाला बातमी ऑन एअर जाते. ऑन एअर म्हणजे लाईव्हला जाते डायरेक्ट. आणि त्याच्यामुळे आजचा जमाना फॉरवर्ड झालेला आहे. त्यात सोशल मीडियाचं जग आलेलं आहे. सोशल मीडिया म्हणजे आपलं फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा, मोबाईलवरती चित्रीकरण करून लगेच शेअर करणं, ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये पत्रकारितेचं अस्तित्व धोक्यात तर नाही, खरी पत्रकारिता लोकांना कळते की बाबा सोशल मीडियावरती काही करू द्या, पण पत्रकारिता सांगितलं ही बातमी अशी आहे तर मग त्या गोष्टीला कुठेतरी मान्यता किंवा आपण मान्य करतो ही गोष्ट खरी असेल. कारण पत्रकारिता करत असताना सोशल मीडियाच्या गोष्टींना सोशल मीडियावरती व्हायरल
गोष्टींना आपण महत्त्व द्यायचं नसतं. ते बारकावे बघून, त्याच्या अडचणी बघून, त्याच्या ते सत्यता पडताळून आम्ही लोकांसमोर दाखवत असतो. आमच्या चॅनलवरती आली म्हणजे ती गोष्ट सत्यता पडताळून बघू आणि आम्ही लोकांसमोर मांडत असतो. हा खूप मोठा फरक आताच्या पत्रकारितेत आहे. आणि पूर्वी कसं राहायचं, वेळ लागायचं. पूर्वी प्रत्येक गोष्टीला ड्राफ्टिंगला वेळ भेटायचा. आता तसं नाही. आता इकडनं बातमी रेकॉर्ड झाली की लगेच वाणी येतात दुसऱ्या सेकंदाला. खूप फास्ट फॉरवर्ड जमाना झालेला आहे. पत्रकारिता एक मोठं आव्हानच आहे आणि ह्या आव्हानाला टिकून जाणं, नवीन पिढीला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. कोण पत्रकारिता करत असताना, पत्रकारितेचं माहिती घेत असताना अभ्यास करा, वाचा आणि शब्दसंचय वाढवा, जेणेकरून भविष्यात देखील पत्रकार नाही जरी म्हणलो आपण, पण चांगलं वाचक आपण म्हणू शकतो आणि आपली चांगली पिढी आपण करू शकतो. सर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देण्यासारखाच आहे. नवीन पिढी, नवीन विचार, नवीन तुम्ही सगळे जनरेशन घडत आहे. आमच्या इतक्या वर्षाचा अनुभव घेऊन तुम्ही समाजामध्ये पत्रकारिता खरी काय आहे, पत्रकारिता काय झालं सुरुवातीला आताच्या काळात कोणी आलं, एक छोटा चॅनल चालू केला, पत्रकार होऊन गेला. पत्रकारितेचं पूर्ण ज्ञान असतं. त्यासाठी याला ज्या व्यक्तीने किंवा ज्या समुदायाच्या लोकांनी याच्या वेळ घातलेली असते व अनेक वर्ष काम केलेलं असतं, त्यांच्या माध्यमातून पत्रकारिता तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला भेटते. त्यांचे एक्सपिरियन्स शेअर केले, ते एक्सपिरियन्स तुम्हाला बघायला भेटले. आणि भविष्यात पत्रकारिता काय आव्हान असतं, पत्रकारिता काय केलं गेलं पाहिजे, पत्रकारिता खरं काय, पत्रकार काय असतो, पत्रकाराचं जीवन कसं असतं हे तुम्हाला नक्की शिकायला भेटतं. आज आपल्या उज्ज्वल कट्टाच्या कार्यक्रमात TV9 मराठी वृत्तवाहिनीचे पत्रकार श्री मनोज शेवाळे सर यांनी आम्ही विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणे उत्तर दिली. याबद्दल मी उज्ज्वल कट्टाच्या वतीने तुमचे आभार मानते. नक्कीच उज्ज्वल कट्टाच्या माध्यमातून उज्ज्वल शाळेने आज चांगला उपक्रम सुरू केला आहे. त्यानिमित्ताने समाजासमोर आणि विद्यार्थ्यांना पत्रकारिता काय असते, व्हॉट इज एक्झॅक्टली पत्रकारिता म्हणजे रिपोर्टर काय असतो हे अनुभवायला भेटेल, शिकायला भेटेल. येणाऱ्या काळात वेगवेगळ्या विषयांवरती या कट्ट्याच्या माध्यमातून तुमच्या निमित्ताने समाजामध्ये देखील चांगली माहिती पोहोचेल असं मी मानतो आणि मला बोलवलं त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.